यावर्षीचे जे चॅलेंजेस शेतकऱ्याला आले ते म्हणजे टोमॅटो लागवडीनंतर जो फुटवा न येणं किंवा रूट डेव्हलपमेंट न होणं, त्याचे फुटवे न झाल्यामुळं झाडाची जी ग्रोथ पाहिजे ती फक्त अशी एक साईड झाली आहे. जे कारणं आहे ते म्हणजे पाऊस उशिरा झाला, म्हणजे मान्सून खूप लेट आल्यामुळं आणि टेम्परेचर वातावरण हाय होतं. ते रूट झोन डेव्हलप न होणे हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आज या बेड प्रिपरेशनमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. नमस्कार टोमॅटो उत्पादक शेतकरी बंधूंनो, आज आपण या ठिकाणी पाटोदा येथील प्रगतशील शेतकरी नामदेव पोटे यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आणि आजची जर परिस्थिती बघितली, भरपूर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अर्ली जी टोमॅटो लागवड असते ती झालेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी बहुतेक ठिकाणी बघितलं आपण आर्यमान असेल, 108 असेल किंवा 2174 अशा भरपूर व्हरायटी शेतकऱ्यांनी या ठिकाणी लागवड केली आहे. तर आपण आज ज्या प्लॉटमध्ये बसलो आहे तो 108 ही व्हरायटी असलेला टोमॅटोचा प्लॉट आहे आणि साधारणतः एक 22 दिवसाचा हा प्लॉट झाला आहे. यावर्षीचे जे चॅलेंजेस शेतकऱ्याला आले ते म्हणजे टोमॅटो लागवडीनंतर जो फुटवा न येणं किंवा रूट डेव्हलपमेंट न होणं, त्याचे फुटवे न झाल्यामुळं झाडाची जी ग्रोथ पाहिजे ती फक्त अशी एक साईड झाली आहे. आपण बॅचमध्ये बघू शकतो, एक साईड झाली. खालचे जे फुटवे आहे ते एकदम शॉर्ट आणि छोटे छोटे दिसत असतील तुम्हाला. आणि 22 दिवसाचा हा प्लॉट झाला आहे, परंतु त्याला पाहिजे तशी ग्रोथ आणि पाहिजे तशी फुटवे या ठिकाणी नाही. आणि ही सर्व शेतकऱ्याची समस्या आहे. आणि आपण जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी जर बघितलं तर रूट डेव्हलपमेंट ही सुद्धा खूप कमी आहे. म्हणजे जी भोदाच्या पुढे इथपर्यंत मुळी निघायला पाहिजे तर ती खूप कमी आहे या ठिकाणी. म्हणजे रूट डेव्हलपमेंट पण झाली नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे जे बारीक बारीक छोटे छोटे फुटवे या ठिकाणी दिसत आहेत याचा एकदम कमजोर या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल. तर अशी जी कंडिशन बहुतेक ठिकाणी आज महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांकडे या ठिकाणी असा प्रॉब्लेम दिसत आहे. आणि आता याच्यावर उपाय काय केला पाहिजे आणि हे कशामुळे झालं, निश्चितच याचे कारण आपण या ठिकाणी बघितले पाहिजे. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर जे कारण आहे ते म्हणजे पाऊस उशिरा झाला, म्हणजे मान्सून खूप लेट आल्यामुळं आणि टेम्परेचर वातावरण खूप हाय होतं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे खतांच्या ग्रेड असतील, जे काही स्टार्टर ग्रेडचे खतं त्या ठिकाणी वापरले गेले असतील आणि रूट झोन डेव्हलप न होणे हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण जोपर्यंत या पिकाचा खालचा खोदावरची मुळी डेव्हलप होणार नाही तोपर्यंत वरची ग्रोथ फुटवे या ठिकाणी खूप प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येत असतात. त्याचप्रमाणे जोरदार हवा, गरम हवा या ठिकाणी कंटिन्यू वाहत होती. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी पानाकडून जे न्यूट्रिशन तयार व्हायला पाहिजे होतं ते खूप कमी प्रमाणात झालं. आणि या ठिकाणी ही प्रॉब्लेम आता बहुतेक शेतकऱ्यांना फेस करावं लागत आहे आणि ते सर्वच वराठ्यामध्ये दिसत आहे. कारण आम्ही जो भाग फिरलो, जसं सिन्नर एरिया असेल किंवा इकडे मनमाड एरिया असेल किंवा आता पण आम्ही हे जे पिंपळावले, पाटोदा, जळुके हा जो एरिया आहे परिसर आहे तिथं हे बघतोय तर सर्व शेतकऱ्याला हा प्रॉब्लेम दिसत आहे. तर याच्यावर आता हा प्रॉब्लेम झाला आहे. तर याच्यावर आता सध्या तर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या बेड प्रिपरेशनमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून फाईट रूट डेव्हलपमेंट जास्तीत जास्त होऊन त्या ठिकाणी त्याला ग्रोथ आणि फुटवे चांगले मिळू शकतात. मग आता याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर याच्यावर आपण जर बघितलं तर निश्चितच या ठिकाणी जर तुम्हाला खालून ड्रीपद्वारे ॲप्लिकेशन करायची असेल तर त्या ठिकाणी सिविड असेल, ह्युमिक असेल, तुमचं अॅमिनो ॲसिड्स असतील, सिलिकॉन असेल किंवा फुलविक ॲसिड असेल, हे सर्व या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या मुलीला चालना चांगली भेटू शकते. त्याचप्रमाणे मग त्या ठिकाणी तिथं जर तुम्हाला वापरायचं असेल तर पंचम ड्रीप म्हणून आनंद ॲग्रोकेअरचे खूप चांगले प्रोडक्ट मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला अमिनो, फुलविक, सिविड, ह्युमिक आणि सिलिकॉन हे पाचही घटक आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फॉस्फरस ॲक्टिव्ह फॉर्म्युलेशनमध्ये असलेली ग्रेड पोटॅश सोबत, तर त्यामध्ये तुम्हाला जर 0.04247 ही ग्रेड जर मिळाली तर त्या ठिकाणी ते 2 किलो 0.4247 आणि 1 लिटर पंचम ड्रीप अशी ॲप्लिकेशन सर्वात पहिले करा. त्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांनी जर तुम्हाला अजून त्या ठिकाणी चांगली ग्रोथ आणि अजून चांगलं झाडाचं स्ट्रक्चर बनण्यासाठी किंवा बदातली कंडिशन चांगली येण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर बॅक्टो किट, की ज्यामध्ये NPK कॉम्बो कन्सोर्शिया आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲसेटोबॅक्टर, PSB, KMB याचे जीवाणू मिळतात. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मायक्रोरायझा पण असतो, जो तुमच्या या रूटवर वाढून त्या ठिकाणी त्याच्या हायटी लांबपर्यंत या ठिकाणी तुमच्या बेडमध्ये पसरतात आणि जास्तीत जास्त न्यूट्रिशन फ्लो देण्यास त्या पिकाला मदत करतात. ते पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि त्यामध्ये असलेलं PSB खास करून फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, जे की रूट डेव्हलपमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा हा फॉस्फरस हा घटक आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन मुळी चांगली येण्यास मदत होणार असते. तर तुम्हाला हे डॉक्टर बॅक्टो किट एक 800 ग्रॅम एकरी घ्यायचे आहे. आणि तुम्हाला त्यासोबत घेत असाल तुम्ही सिलेटेड झिंक आणि सिलेटेड फेरस 250-250 ग्रॅम घेऊन
असं 200 लिटर पाणी करून त्या ठिकाणी या ठिकाणी ड्रीपद्वारे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर या 2 ऍप्लिकेशन जर तुम्ही केल्या तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि तिसरी जी ऍप्लिकेशन तुम्हाला करायची आहे ती त्याच्यानंतर साधारणतः 4 दिवसांनी एक हायब्रिड कॅल्शिओ 2 किलो जे की ऑक्साईड फॉर्ममधलं कॅल्शियम आहे आणि ते 2 किलो तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्यासोबत तुमचं बोरॉन हे 250 ते 500 ग्रॅम तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ही तिसरी ऍप्लिकेशन ड्रीप मध्ये करायची आहे. हे झालं तुमचं बेड प्रिपरेशन. यामुळे काय होणार तर त्या ठिकाणी तुमची रूट एक तर पहिले म्हणजे चांगले डेव्हलप होणार. ह्युमिक फुलविक हे ऍसिड्स गेल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं पीएच त्या ठिकाणी मेंटेन होणार. आणि जे काही तुम्ही ऍक्टिव्हिटीद्वारे जीवाणू देणार आहात तर त्या जीवाणू त्या ठिकाणी तुमची मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी त्या रूट झोनमध्ये चांगली वाढणार आणि त्यांच्या शरीरातून जे काही एन्झाईम्स आणि ऍसिड सिक्रेशन त्या ठिकाणी होत असतं त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी मदत होणार असते. आणि रूट डेव्हलपमेंट होऊन हा बेडचं प्रिपरेशन होणार आणि तुमचं या ठिकाणी रूट डेव्हलपमेंट झाल्यानंतरच पुढची जी ग्रोथ आहे याच्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर या गोष्टीवर तुम्हाला सर्वात प्रथम काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या बेडवर. रूट डेव्हलप झाली तरच वर झाडाचं स्ट्रक्चर हे बनत असतं, म्हणून त्याचं तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला आता या ठिकाणी जर बघितलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झालेली आहे. पेऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला अंतर जास्त या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि ही फुटवे खूप कमजोर आहे खालची, ते पण खूप असे हे नाही. तर त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तर हे जे तुमचं पेऱ्यातलं अंतर वाढलंय हे म्हणजे तुमचं नायट्रोजन थोडा ऍक्सेस झाला असेल किंवा त्या ठिकाणी अजून एक गोष्ट अशी झाली की हाय टेम्परेचर आणि गरम हवा यामुळं त्या ठिकाणी त्याचं जे आपण म्हणतो टोमॅटो पीक असं असतं की त्या ठिकाणी त्याची टोमॅटो ही 12 दिवसाची होती, म्हणजे ते अशा गोंधळलेली असते. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला मग तुम्ही आपण व्यास्पा असेल, टिल्टा असेल किंवा लिओसिन असेल असा एखादा स्प्रे करून थोडीशी ग्रोथ त्या ठिकाणी 5-6 दिवसाकरता आपण दाबत असतो. आणि ती दाबल्यामुळं मग त्या ठिकाणी खालच्या फुटव्यांना किंवा रूट डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी जोर मिळत असतो. परंतु यावर्षी बहुतेक लोकांनी हे स्प्रे टाळले. टेम्परेचर किंवा ट्रेसेबल कंडिशन होता त्यामुळे या ठिकाणी ते स्प्रे गेले नाही, ती पण एक गोष्ट असते. आणि नंतर प्रॉपर त्याच्यामध्ये जे असतं DNA RNA स्ट्रक्चर जे तुमच्या टोमॅटोमध्ये साधारणतः 12व्या दिवशी नंतर जेव्हा तुमची टोमॅटो गोंधळते त्या गोंधळल्यानंतर त्या ठिकाणी DNAचं RNA मध्ये जे काही व्हायला जे काही झालं पाहिजे होतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते झालं नाही का त्या ठिकाणी त्याचं जे टेम्परेचर किंवा ट्रेस खूप होता म्हणून त्या ठिकाणी ते गोष्टी झाले नाही. तर मग ते काय झालं का त्याच्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्स झाला आणि त्या ठिकाणी ते पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्याचं ग्रोथकडे गेलं. ही पण एक कंडिशन होती की DNA RNA प्रॉपर त्या ठिकाणी फॉर्मेशन झालं नाही आणि त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम मला दिसत असतो की ते टेम्परेचर आणि वातावरण ट्रेस होतं. तर मग आता या कंडिशनला आपण इथं काय करू शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लिओसिन तुम्ही घेऊ शकता 1 मिलीनी किंवा त्याऐवजी तुम्ही आनंद ॲग्रोकेअरचं ब्रिलियंट जे प्रोडक्ट आहे ते पण हार्मोनल इनबॅलन्स चांगलं काम करतं. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी एक 2 मिली प्रति लिटर पाण्यातून घेऊन त्यासोबत सुद्धा तुम्ही 042-47 साधारणतः एक 200 लिटरसाठी 400 ग्रॅम घेऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी 1 लिटरला 2 ग्रॅम या प्रमाणात घेऊन तुमचं ब्रिलियंट 2 मिली प्लस तुमचं जे काही 042-47 आहे ते 2 ग्रॅम आणि त्यासोबत तुम्ही एक साधारणतः बोरॉन अर्धा ग्रॅमने घेऊ शकता. आणि एखादं सीविडचं जे काही कॉम्बिनेशन असेल मार्केटमध्ये तुम्हाला बायोविटा असेल किंवा स्टिकफ्लेक्स असेल किंवा एक चांगला सिग्रीन सुद्धा आहे तर त्याचसोबत तुम्ही ते कॉम्बिनेशन करून तो जर स्प्रे घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर एक दुसरा स्प्रे तुम्ही साधारणतः ॲमिकॅल एक 200 ग्रॅम म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं अॅमिनोचिलेटेड कॅल्शियम येतं तर ॲमिकॅल 200 ग्रॅम त्यासोबत बोरॉन अर्धा ग्रॅमने घेऊ शकता. त्यासोबत तुम्ही आर्थोसिलिसिक ॲसिड जे काही तुम्हाला आर्थोसिल नावाने मार्केटमध्ये आहे लिक्विड फॉर्ममध्ये त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे की जेणेकरून या ट्रेसेबल कंडिशनमध्ये तुमच्या पानाला ट्रेस येणार नाही आणि पानाची कार्यक्षमता पण चांगली वाढेल. मग तुम्ही हे जे घेणार आहात तर आर्थोसिल तुम्हाला साधारणतः 250 मिली म्हणजे 1.25 मिली प्रति लिटर पाण्यात त्या ठिकाणी मिक्स करू शकता. आणि अशा प्रकारे जर तुम्ही स्प्रे घेतला तर त्यामध्ये एक बुरशीनाशक तुम्ही साधारणतः मिनिटो सारखं एखादं बुरशीनाशक स्प्रे घ्या की जेणेकरून आता 2-3 दिवसापूर्वी पाऊस पण झालेला होता तर आता तो एक बुरशीनाशक चांगलं काम करू शकतं. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रोक्लेम असेल किंवा ॲस्टॅम्प्राइड असेल किंवा तुमचा आलिका असेल किंवा पेगासस असेल किंवा तुमचा जंप असेल यापैकी कोणतेही एखादं कीटकनाशक जे तुम्हाला सकिंग पेस्ट, पांढरी माशी, थ्रिप्स, ॲफिड्स किंवा या सर्व गोष्टीपासून त्याचं संरक्षण देईल असे 2 कॉम्बिनेशन स्प्रे जर तुम्ही घेतले तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्लॉटमध्ये अजून 5 ते 6 दिवसात खूप मोठा बदल झालेला दिसेल. कारण या कंडिशन्स आहेत आता परत पाऊस उघडेल, परत ऊन पडेल, परत ऊन झाल्यानंतर परत पाऊस पडेल. या ज्या कंडिशनमध्ये जे काही व्हेरिफिकेशन म्हणजे डिफरन्शिएशन होऊ राहिलं आहे तर त्यामुळे सुद्धा त्या पिकावर स्ट्रेस होतो. पण हे स्ट्रेस सांभाळणं आणि व्हाईट रूट झोन डेव्हलप करून घेणं या 2 गोष्टी जर तुम्ही निश्चित केल्या
तर निश्चितच तुमच्या प्लॉटला एक चांगल्या प्रकारे ग्रोथ, फुटवे आणि रूट डेव्हलपमेंट होऊ शकते. तर यासाठी तुम्ही काम करू शकता. अजूनही तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती लागत असेल तर माझा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनवर पण बघू शकता. या ठिकाणी माझा जो नंबर आहे तुम्ही 76 66 77 15 65 हा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या काही शंका असेल तर ते पण विचारू शकता. आणि असेच या ठिकाणी आपण नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी देऊ. आजची जी कंडिशन आहे, सद्य परिस्थिती आहे, तर त्यावर आज हा जो व्हिडिओ मी बनवला आहे तर त्या ठिकाणी निश्चितच त्याला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांना पण त्यांच्या टोमॅटोमध्ये या सगळी समस्या असतील त्याच्यावर सोल्युशन मिळू शकेल. तर या सर्व गोष्टी तुम्ही निश्चितच कराल आणि आनंद क्रॉप गुरु जे काही चॅनल आहे युट्यूबचं त्याला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. निश्चितच पुन्हा आपण एखाद्या समस्येवर सोल्युशन घेऊन परत एकदा भेटू. धन्यवाद.